संडास बाथरूम सुद्धा आम्हाला 2 युनिट RCC दिलं. तसेच मुलांसाठी खेळणे आणि परवा मागच्या ग्रामपंचायतीनं तुमच्या ह्या 2.5 लाखाचं हँडवॉश स्टेशन, तुमच्या गावातले काही लोक म्हणत होते 4 मुलं आहेत आणि इथं हँडवॉश स्टेशन बांधायची काही गरज नाही. पण मी त्यांना एकच सांगितलं, तुमच्या गावातल्या प्रत्येक एका विद्यार्थ्यांना रुपया काढलं तरी तुम्ही हँडवॉश स्टेशन बांधू शकता. पण आमची ही 4 मुलं कुठं जाणार, त्यांनी कधी बघायचं का नाही बघायचं. आणि आता तुम्ही आता कालच्या तुम्हाला बोलल्याप्रमाणे जाताच बोललो की मला इथं पुढं पेविंग ब्लॉक किंवा कॉन्क्रीट करून द्या आणि ते तुम्ही केलं. त्यात राहिलेली एक मागणी तेवढी दादा सर्वांनी लक्ष घालून कंपाऊंडचं काम तेवढं करावं एवढीच विनंती करतो. आणि आज आपण इथं आला, तुमचं सर्वांचं आणि एकदा स्वागत करतो. आणि पुढील कोळेकर मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. आज या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं या वस्ती शाळेमध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याची संधी मला प्राप्त झाली, हे माझं मी भाग्य समजते खऱ्या अर्थानं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय वैभवदादा शिंदे, आपल्या गावच्या सरपंच दीपालीताई पाटील, उपसरपंच प्रताप थोरात, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे इतर ग्रामपंचायतीचे सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे आजी माजी अध्यक्ष, ही शाळा घडवण्यामध्ये ज्याचं मोलाचं योगदान आहे असे शिवाजी जाधव सर आणि सध्या इथं कार्यरत असणारे हनुमंत जाधव सर, या ठिकाणी उपस्थित असणारे या मळ्यातील सगळे माझे ग्रामस्थ बंधू आणि भगिनीनो. खरं तर ही बोलण्याची वेळ नाही आणि तुमच्या ऐकण्याची मानसिकताही नाही, तरीही या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलंय, थोडंसं बोलावं आणि थोडंसं तुमच्याबरोबर आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना कुठेतरी व्यक्त कराव्यात या उद्देशानं मी या ठिकाणी फक्त 2 मिनिटाचं मनोगत व्यक्त करणार आहे. कारण खूप वेळ झाला आहे, 5ची वेळ होती ते वाजलेत 7:30. त्यामुळं आपली ही वस्तीवरची शाळा, आता जाधव सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही पहिल्यांदा ज्यावेळी इथं आलो तेव्हा 2011ची अवस्था बघितली. अत्यंत म्हणजे आम्हीच विवंचनेत पडलो की बाबा आपल्या एका गावातल्या शाळेची अशी अवस्था. मग गावाचा विकास कुठून करायचा, तर वाडी वस्त्यांचा विकास झाला की गावाचा विकास होत असतो. आणि गावाचा शैक्षणिक विकास ज्यावेळी आपण करतो त्यावेळी पूर्ण गावाचा विकास हा होत असतो. आणि त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेकडून असेल सगळा जो निधी आहे तो निधी गोळा करण्यासाठी रणजितदादा असतील किंवा बाकीचे सगळे जे सदस्य असतील, त्या पंचायत समितीचे सभापती असतील, यांच्या माध्यमातून या शाळेसाठी निधी आणला आणि आपण बघतोय की त्याचं फलित आज या ठिकाणी उभं राहिलेलं दिसतं. शाळा म्हणजे नुसती इमारत नसते, तर तिथं संस्काराचं ज्ञानाचं एक व्यासपीठ असतं आणि ते संस्कार आणि ज्ञान देण्याची जबाबदारी जशी शिक्षकांची असते. आता बघताय जाधव सर जे आहेत ते इथं त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व्यवस्था आणली. आज आपण बघतोय की सगळ्या पालकांचा कल हा इंग्लिश मिडियमकडे आहे आणि भडकपणा, भुपकेबाजपणा आणि चंगळवाद जो आहे, आपल्या मुलानं टाय घालून शाळेला जावं आणि बूट घालून शाळेला जावं, ह्या मानसिकतेपेक्षा आपल्या मुलाची बौद्धिक पातळी कशी आहे त्यासाठी फक्त शाळेची जबाबदारी नसते, तर प्रत्येक पालकाची जबाबदारी असते. मोराची आणि कोकिळीची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. मोर भांडायला गेला की माझा इतका आवाज भेसूर का दिलायस मला, देवाबरोबर भांडायला गेला. आणि कोकिळा देवाबरोबर भांडायला गेली की मला माझा आवाज इतका सुंदर दिलायस आणि माझं शरीर इतकं कुरूप का दिलेस मला, मी दिसायला इतकी कुरूप का आहे. देवानं सांगितलं की ठेविले अनंती तैशीची राहावे. तुझ्याजवळ एक गोष्ट चांगली आहे, दुसरी गोष्ट तुला नकोशी वाटणारी आहे, पण तुझ्या चांगल्या गोष्टीमुळेच तुझा नावलौकिक होणार आहे. म्हणून कोकिळेचं आवाजाचं उदाहरण देताना आपण कोकिळा म्हणतो आणि सौंदर्याचं उदाहरण देताना आपण मोर म्हणतो. ही कोकिळा आणि हा मोर आपल्या मुलांच्यामध्ये त्याची जाणीव करून देणं हे आज आपण माझ्या सहित सगळ्या पालकांची जबाबदारी आहे. मुलांना मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे आणि थांबणार आहे. एक कुत्री होती आणि तिचं एक लहानसं पिल्लू होतं. त्या पिल्लूला तिची आई सारखी सांगायची, अरे तिकडं विहीर आहे, तिकडं अजिबात जायचं नाही. म्हणजे जसं त्या कुत्र्याच्या बाळाला कळायला लागलं पिल्ल्याला की तिकडं विहीर आहे, जायचं नाही, तसे ती रोज त्याला एकदा सांगायची. पण तुम्हाला कशी सवय असते,
आई बाबांनी जाऊ नको म्हणायला सांगितलंय, तिकडं आपण जातो. मग त्या पिल्लाला वाटलं की आई नको म्हणते तर आपण जाऊन बघायचंच एकदा काय आहे तिथं. आणि ते कुत्रं पिल्लू जे होतं ते विहिरीच्या काठावर गेलं, वाकून बघितलं आणि त्याला वाटलं की आई ही आमचीच विहीर आहे आणि आमच्याच विहिरीमध्ये दुसरं एक कुत्रं तिथं जाऊन बसलंय आणि ते कुत्रं जाऊन बसलंय आणि त्याची भीती मला घालते, तो काय वाघ आहे काय. म्हणून त्या कुत्र्याच्या पिल्ल्यानं त्या पाण्यातल्या कुत्र्याच्या पिल्ल्यावर झडप टाकली. पण त्याला हे माहीत नव्हतं की ते त्याचं स्वतःचंच प्रतिबिंब आहे. म्हणजे त्याचंच आरशात कसं आपण स्वतःला दिसतो तसं त्या कुत्र्याला स्वतःच तो पाण्यात दिसला. पण त्याला वाटलं की त्या पिल्ल्याला की माझ्या बरोबर इथं भांडायला दुसरं कोणतरी आलंय आणि त्यानं झडप टाकली. आणि शेवटी ओरडलं किंचाळलं भुंकलं, पण त्याचा आवाज त्या पाण्यातून कुणाला ऐकू गेला नाही. शेवटी गुदमरून ते पिल्लू तिथं मरून पडलं. म्हणजे आपल्या आईवडिलांचं न ऐकल्यानं काय होतं ह्याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली. म्हणजे संस्कार तुमच्यावर शाळेतून होतात, तुमच्या वडिलांचा ऐका, आईचा ऐका, आपल्या गुरुजनांचा ऐका आणि हेच संस्कार तुम्हाला इथून घ्यायचे आहेत. आपली ग्रामपंचायत असेल, आपल्या गावातले सगळे ग्रामस्थ असतील, खरोखर माझ्या गावाचा मला सार्थ अभिमान यासाठी वाटतोय की सगळी झटणारी माणसं जगाच्या पाठीवर कुठल्या गावात असतील तर त्या गोटखिंडी गावामध्ये. गावाचा विकास कसं म्हणजे एकेकाळी तंटामुक्त पुरस्कार मिळण्याच्या अगोदर ह्या गावामध्ये सगळे तंटेच असायचे. नवीन ज्यावेळी लग्न होऊन मी या गावामध्ये आले तेव्हा सर अक्षरशः मला भीती वाटायची, अरे बापरे हे भांडणं कसले होत. मी असं कधीच बघितलं नव्हतं, कारण मला असलं कधीच माहीत नव्हतं. पण त्यानंतरचा जो विकास जो होता तो विकास शिखरावर पोचला, कारण एक मनानं एक दिलानं राबणारी माणसं या गावामध्ये आहे. आणि हे एकीचं बळ कुठंच आपल्याला वाया जाऊन द्यायचे नाही. आणि एकीचं बळ काय असतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या समोर असणारी ही शाळा आहे. या ठिकाणी जाधव सर, दोन्ही जाधव सरांचं काय वरदानाचं काय आपल्या वस्तीला कुणास ठाऊक नाही वस्तीला. आणि अशा प्रकारचे जाधव सर या ठिकाणी येत राहोत. त्यांच्या दृष्टिकोनातून विकासाची नांदी आणि ज्ञानगंगा जी आहे ती या ठिकाणी या वाड्या वस्त्यांच्या शाळांच्यावर, या शाळांचा विकास करण्यावर त्यांनी भर द्यावा. आणि आपल्या गोटखिंडी गावामध्ये काम करत असताना किंवा गोटखिंडी केंद्राचे केंद्र प्रमुख वगैरे म्हणून काम करत असताना त्यांना आदर्श शिक्षकाचा सन्मान प्राप्त व्हावा आणि त्या सन्मानाची सुरुवात जी आहे ती आपल्या गावातूनच व्हावी अशा प्रकारचा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करते. अतिशय सुंदर, नेटकं आणि खूप छान 10 मुलांच्या शाळेवर इतकं सुंदर नियोजन. म्हणजे सर किती झटले असतील बघा. आमच्या कॉलेजचं गॅदरिंग परवा दिवशी आहे, आम्ही महिना झालं कष्टा खातोय. पण ती मुलं ऐकतात तरी, पण हे लहान मुलांचं काय, त्यांची मानसिकता सांभाळून त्यांचं मन सांभाळून अतिशय सुंदर आणि नेटकं नियोजन केल्याबद्दल पहिल्यांदा मी जाधव सर